श्री स्वामी समर्थ सर्वांना। पहा, आज मी अभिषेक करत आहे दत्तमूर्ती, गणपती महाराज, स्वामींचा आणि महादेवांचा रुद्राभिषेक असा आपण अभिषेक करायचा। अभिषेक झाल्याच्या नंतर आपलं जे कापूर असतो आणि हळद असते ते घ्यायचं, एकदम मिक्स करायचं आणि हे उटणं लावून छान असं आपण अलगद असं घासून शनी अंघोळ घालायची। आपण जसं उटणं लावतो, साबण लावतो, तसं देवांना हे आपण व्यवस्थित उटणं लावून, ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जसं साबण लावल्यावर प्रसन्न वाटतं तसं देवांना पण हे आपण लावल्याने देवांना पण हे प्रसन्न वाटतं। आणि हे तीर्थाचं पाणी आपण जे साध्या पाण्याने अभिषेक केलेला आहे ना, त्याच्यामध्ये 1-2 चमचे हे तीर्थ टाकायचं आणि नंतर आपण हे तीर्थ प्यायचं, घरामध्ये शिंपडायचं। व्यवसाय आपला उद्योग काय असन तिथं शिंपडा, एकदम घरातील निगेटिव्ह एनर्जी सगळी निघून जाईन आणि घरात एकदम पॉझिटिव्ह वाटन, आपल्याला एकदम छान वाटन, तुमचा उद्योग व्यवसाय एकदम छान पण चालन। ही सेवा खूप महत्त्वाची आहे। दत्त महाराजांच्या अभिषेकाचं तीर्थाचं खूप महत्त्व आहे। दत्त तुम्ही एक माळ श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जप करा आणि अनुभव घ्या। तुम्हाला काय वाटतं, नोकरी, धंदा, व्यवसाय, जे आपले अडकलेले काम आहेत, ब्रह्मा विष्णू महेश हे आपले पालन करता आहेत। सर्व काही करणारे हेच आहेत, आपल्याला कुठं जायची गरज नाही। ह्यांची जर आपण सेवा मनोभावे केली, हे ब्रह्मांड नायक स्वामी महाराज आपल्याला कुठंच जायची गरज नाही। आपण जर ही सेवा केली तर आपल्याला न मागता स्वामी एवढं देता, दत्त महाराज एवढं देता। तर ही सेवा आपल्याला घरच्या घरी करायची आहे आणि एकदम साधी सोपी। जसं आपण आंघोळ केल्यावर आपल्याला चहा पिऊ वाटतो, तसं महाराजांना पण चहा, दूध जे असन ते आपण त्यांना नैवेद्यासाठी द्यायचं। नंतर आरती करायची, म्हणजे आपल्याला घरात एक सकारात्मक ऊर्जा, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येत असते। त्याच्यामुळं ही सेवा, आज माझा 5वा गुरुवार आहे आणि मी स्वामींची, दत्त महाराजांची पूजा मांडलेली आहे। गुरुचरित्रातील मी 18 अध्याय, असं आपल्याला जेवढं आपल्याला घरात पॉझिटिव्ह वाटन तेवढे आपण सेवा करायची। स्वामी चरित्राचा माझा आज 5वा गुरुवार आहे आणि मी ही पूजा मांडलेली आहे। स्वामी चरित्र सारामृत ही पूर्ण 21 अध्यायाची पोथी आहे, ही वाचायची। गुरुचरित्रातील 14वा अध्याय, 18वा अध्याय हे पण आपण रोज वाचल्याने आपल्या घरात पैशाचीही कधीच कमतरता पडत नाही। आपले घराचं स्वप्न, मुलांचं शिक्षण हे सगळं चालू राहतं। नरेंद्र स्वामींचा पण मी रोज 1 अध्याय असं वाचत असते। तुम्ही पण होईन तेवढी सेवा करा, असं नाही की आपल्याला सगळीच करायची। जेवढी तुम्हाला वाटेल तेवढी तुम्ही सेवा करा आणि आपलं मन एकदम पहा किती हे राहतं। ते जसं आपल्याला वेळ भेटेल, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, तुम्ही 12ला झोपा, 1ला झोपा, तुम्ही कधी पण ही सेवा करू शकता। सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत करू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा।